प्रश्न क्रमांक 2 आहे बघा. इयत्ता 10वी गणित भाग 1.2 मधला प्रश्न दुसरा आहे. खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा. सॉल्व फॉलोइंग इक्वेशन्स बाय ग्राफ. दोन समीकरण दिलेले आहेत. x अधिक y बरोबर 6 आणि x वजा y बरोबर 4. x अधिक y बरोबर 6 घेताना xच्या व्हॅल्यू आपण घ्यायच्यात 1 2 3 4 5 कशाही घेतल्या तर चालतात 6 पर्यंत, किंवा वजा 1 वजा 2 अशा पद्धतीने, कारण त्यांची बेरीज आपल्याला 6 करायची. जर x 1 घेतला तर y 5 येईल, x 2 घेतला तर y 4 येईल, x 3 घेतला तर y पण 3 येईल, x 4 घेतला तर y 1 येईल, 2 येईल, x 5 घेतला तर y 1 येईल, आणि x 6 घेतला तर y 0 येईल, आणि y जर 6 घेतला तर x 0 येईल. मी एक निगेटिव्ह व्हॅल्यू पण घेतलेली आहे तुम्हाला कळावं म्हणून. आणि अनेक व्हॅल्यू असू शकतात या दोघांची, कारण हे समीकरण आपल्याला किमती भरून सोडवायचं आहे. एक्सची किंमत मी 2 3 आणि वजा 2 अशी घेतलेली आहे बघा. या पद्धतीने सोडवलेलं पण आहे. x बरोबर 2 ठेवून x अधिक y बरोबर 6, 2 अधिक y बरोबर 6, y बरोबर 6 वजा 2 बरोबर 4 येत आहे. yची किंमत 4 मिळाली. x 2 ठेवताना yची किंमत 4 मिळाली. 2 अधिक 4 6. नंतर x बरोबर 3 ठेवलेलं आहे. x अधिक y बरोबर 6, 3 अधिक y बरोबर 6, y बरोबर 6 वजा 3, y बरोबर 3. दुसरी किंमत बघा, xचे 3 ठेवले असताना yची पण 3 मिळेल. तिसरं x बरोबर वजा 2 ठेवायचं. x अधिक y बरोबर 6 वजा 2 अधिक y बरोबर 6, y बरोबर 6 वजा 2 अधिक 2 होतील 6 अधिक 2 8, yची किंमत येईल 8. दुसरं समीकरण दिलेलं आहे x वजा y बरोबर 4. म्हणजे xमधून y जर वजा केले तर किंमत किती यायला पाहिजे 4. जर x 6 घेतलं तर y 2 येईल, 6तनं 2 गेले 4 राहिले. या पद्धतीनं x इज इक्वल टू 6. x बरोबर 6 ठेव, x वजा y बरोबर 4, 6 मायनस y इज इक्वल टू 4, मायनस y इज इक्वल टू 4 मायनस 6, मायनस y इज इक्वल टू -2, y इज इक्वल टू 2. देन पुट x इज इक्वल टू 3, x minus y is equal to 4, 3 minus y is equal to 4, minus y is equal to 4 minus 3, minus y is equal to 1, y is equal to -1. Multiplying by -1, we get value of y is -1. When x is 6, y is 2. When x is 3, y is -1. Third value, x is equal to -3. x minus y is equal to 4, minus 3 minus y is equal to 4, minus y is equal to 4 plus 3, minus 3 comes 4 plus 3, 4 plus 3 is equal to 7, y minus y is equal to 7, y is equal to -7. Thus we have value of x and y here. Coordinates of x, y are given last column. देन बघा, या पद्धतीने तुम्हाला आलेख सोडवायचा आहे. वर्टिकल लाईन y ॲक्सिस, हॉरिझॉन्टल लाईन x ॲक्सिस, अँड पॉईंट इंटरसेक्शन 0, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन 0. कोऑर्डिनेट्स, देन स्केल, प्रमाण पण लिहायचं 2 अक्षरांवर 1 सेमी बरोबर 1 एकक. Scale is scale on both axes, 1 centimeter is equal to 1 unit. Then first lines equation, x plus y is equal to 6. Coordinates of x, y, 2 4 here, 2 and 4, x axis 2 and y axis 4. Coordinate of x 2 and y is 4. So this point is here. Second, 3 3, x axis, coordinate of x axis 3 and y axis also 3, 3 3. This point we draw here. Then third point is -2 8, x axis, coordinate of x axis -2 and y axis 8, वजा 2 आणि 8 इथं कोऑर्डिनेट दिलेला आहे, निर्देशक दिलेला आहे. या पद्धतीने आपण ही लाईन काढली. मग x अधिक y ची ही लाईन आहे. या लाईनवर आपण लिहूया x अधिक y बरोबर 6,
आणि दुसरी x वजा y बरोबर 4 ह्याचे निर्देशक आलेले आहेत 6 2 6 xचे 6 yचा 2 नंतर 3 आणि वजा 1 xचा 3 आणि yचा वजा 1 आणि तिसरा आहे वजा 3 वजा 7 एक्सचं वजा 3 आणि वायचं वजा 7 असे निर्देशक आपण ते पॉईंट ड्रॉ करून घेतलेले आहेत. ते निर्देशक आपण ड्रॉ करून आणि हे तिन्हीमधून जाणारी एक रेषा काढली एक्स वजा वाय बरोबर 4ची. त्या दोन रेषा एकमेकांना या ठिकाणी छेदतात. इथं एक्सचं कोऑर्डिनेट काय आलं, एक्सचं निर्देशक आहे 5 आणि वायचा निर्देशक आहे 1. रोटेटाईल नाही दाखवली तरी चालते, मी तुम्हाला समजण्यासाठी फक्त या ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर इथं एक्सची किंमत आली 5 आणि वायची किंमत 1. अशा पद्धतीने उकल आपल्याला मिळालेले आहे 5 आणि 1. अशा पद्धतीने आलेख तुम्हाला सोडवायचा आहे.